शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे राज्य सरकार चुकले. गडचिरोली विमानतळ भूसंपादनाला तात्पुरती स्थगिती. चार्मोसी MIDCच्या भूसंपादनाबाबत हरकती नोंदवण्यासाठी 90 दिवसाची मुदतवाढ. गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन प्रक्रियेच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी उभारलेल्या अभूतपूर्व एकजुटीला मोठे यश आले. जिल्हा मुख्यालयासमोर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून थेट आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यावेळी ॲडव्होकेट जयस्वाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गडचिरोलीतील संवेदनशील परिस्थितीची माहिती दिली. या प्रकल्पाबाबत आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होणार, सविस्तर चर्चेनंतर घेतला जाईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले. शासन विकासाच्या बाजूने असले तरी शेतकऱ्यांच्या हिताला आणि स्थानिक भावनांना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही गोष्टी बळजबरीने लादली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 311 हेक्टर जमिनीचा होता प्रस्ताव. राज्य शासनाने 12 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार गडचिरोलीतील शिलापूर, चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सहकारी खाजगी वन विभागाची एकूण 311.81 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी 104 कोटी 48 लाख रुपयांचा खर्चास प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र या भूसंपादनामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती असल्याने स्थानिकांचा याला तीव्र विरोध होता. चार्मोसी MIDC प्रकल्पाबाबत मोठी घोषणा. विमानतळासोबतच प्रस्तावित चार्मोशी औद्योगिक वसाहतीचा टप्पा 5 MIDC फेज 5 अंतर्गत लाईट्स व JSW प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही मंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली. या प्रकल्पासंदर्भातील अधिसूचनांवर शेतकरी आणि नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवण्यासाठी 90 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला आता तातडीने पुढील पाऊल उचलता येणार नाहीत. या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक M रमेश यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे शासनाला नमते घ्यावे लागल्याने या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत आहे. उपस्थित मान्यवर, आज मगाशी मी आपल्याला बोललो होतो आणि साधारणतः 3 विषय आपले होते. या तिन्ही विषयावर सुमारे 4 ते 5 तास चर्चा या ठिकाणी झाली. तुम्ही केलेल्या या आंदोलनामुळे शासनाचं लक्ष या विषयाचा गांभीर्याकडे गेला. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याप्रमाणे नाही आहे. इथं मोठ्या प्रमाणात वन जमिनी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कमी आहे. सर्व शेतकरी अत्यल्प भूधारक आहे आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने भूसंपादन होतो त्या भूसंपादनाच्या तुलनेमध्ये या जिल्ह्याची परिस्थिती आगळी वेगळी आहे. सोबत पेसा कायद्याच्या देखील जो प्रोटेक्शन तुम्हाला आहे त्याची देखील या संदर्भात चर्चा झाली आणि साधारणतः या प्रत्येक चर्चेमध्ये लोकांना रिलीफ मिळावा, प्रक्रिया थांबावी, या प्रत्येक विषयावर चर्चा झाली. त्या चर्चेत शेतकऱ्यांशी संवाद करून त्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन जो निर्णय झाला तो निर्णय मी आपल्याला सांगत आहे आणि या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील मी फोन करून सहमती घेतलेली आहे. त्यामध्ये सर्वात पहिला विषय आपला एअरपोर्टचा होता.
एअरपोर्टच्या विषयामध्ये 12 महिना हा बरं 12 महिला जो जी आर निघालेला आहे, पहिले आपण एकदा एअरपोर्टची एक जागा निवडली होती, त्यानंतर ती रद्द केली लोकांच्या मागणीवर, आणि नंतर 3 जागेचा रिपोर्ट गेला. 3 जागेचा रिपोर्ट गेल्यानंतर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी एक जागा निवड केली, त्याचा जी आर निघाला. परंतु त्या संदर्भामध्ये जो काही लोकांचा विरोध आहे, त्या विरोधाच्या संदर्भामध्ये लोकांची मागणी की ती दुसऱ्या ठिकाणी करा, मग दुसऱ्या ठिकाणी कुठे होऊ शकते, जी निवड झालेली आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे ओली जागा किती आहे, कोरडवाहू जमीन किती आहे, फॉरेस्टची जागा किती आहे, आणि त्यामुळे विमानतळाच्या संदर्भामध्ये जी भूसंपादन प्रक्रिया आहे त्याला आपण स्थगिती दिलेली आहे. आणि हा पत्र जिल्हाधिकारी आपल्याला या ठिकाणी देत आहे की गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत गुरुळा, हिरापूर, वीरगाव, शिरपूर येथील जमीन विमानतळा बांधकामाकरता भूमी अधिग्रहण करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेल्या 12/5/2026च्या शासन निर्णयाबाबत उपरोक्त विषयातील आपले निवेदन या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. दिनांक 4/5/2026 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपरोक्त विषयाबाबत आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते काल चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले नाही, तरी आज माननीय सहपालकमंत्री महोदय यांच्या आंदोलनकर्त्यासोबत आंदोलनाच्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर माननीय सहपालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधितांशी चर्चा झाली. त्यानुसार जोपर्यंत शासन स्तरावरून विमानतळाबाबत गुणवत्तेवर निर्णय होत नाही तोपर्यंत विमानतळाच्या भूसंपादनाची पुढील कुठली कारवाई केली जाणार नाही. जिल्हाधिकारी गडचिरोली अशा पद्धतीचं एक लिखित आश्वासन आपल्याला या ठिकाणी देत आहोत. या चर्चेच्या वेळेस जे शेतकरी उपस्थित होते, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ते दोघांच्या चर्चेतून हा निर्णय केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याला मान्यता दिलेली आहे. आपण सर्वांनी शासनाच्या विनंतीला मान द्यावा. शासनाने आपल्या तक्रारीची दखल घेतली, आपल्या आंदोलनाची दखल घेतली. या ठिकाणी तात्काळ मला या ठिकाणी पाठवलं. कालच मी मुंबईवरून होतो, रात्री आलो आणि आज पूर्ण दिवसभर या प्रकरणामध्ये सर्व विषयाचा अभ्यास करून आपल्याला अपेक्षित असलेला निर्णय आपल्या प्रतिनिधीशी चर्चा करून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या प्रतिनिधीच्या विनंतीचा देखील आपण मान ठेवावा एवढी विनंती करतो आणि आपलं बोलणं थांबवतो. आपण कृपा आपलं आंदोलन मागे घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे.